स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले साहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी आता अक्षय कर्डिले मैदानात. अक्षयदादाला आमदार करणे हीच खरी श्रद्धांजली. भाऊसाहेब बोठे. राहुरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी अखेर भारतीय जनता पक्षाने आपले पत्ते खोलले आहेत. पक्षाने मोठा राजकीय निर्णय घेत मतदारसंघाचे दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेवर त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. या घोषणेनंतर संपूर्ण मतदारसंघात राजकीय हालचालींना प्रचंड वेग आला आहे. अक्षय कर्डिले यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा होताच कर्डिले समर्थकांनी आणि भाजप कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाहेर जमून फटाक्यांची मोठी आतषबाजी करत एकमेकांना पेढे भरवले. कर्डिले साहेबांचा वारसा आता अक्षयभाऊ समर्थपणे पुढे नेतील अशा भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी स्वर्गीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अत्यंत भावुक वातावरणात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रंभाजी सूळ, ज्येष्ठ संचालक हरिभाऊ कर्डिले, भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, मधुकर मगर, सुधीर भापकर, अनिल कराडे, गोविंद वाघ, संतोष म्हस्के, रेवणनाथ चोभे, राम पानमळकर, मधुकर मगर, बापू सातपुते, बाळासाहेब चिमटे, भाऊसाहेब ढोबे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रतिनिधी स्वामी गोसावी, न्यूज 24 घडामोडी, अहिल्यानगर. आज या ठिकाणी वैकुंठवासी आदरणीय आमदार कर्डिले साहेब यांना प्रथम मी सर्व मतदारसंघाच्या वतीने प्रथमतः वंदन करतो. आणि आज जे काय युवा नेते अक्षयदादा यांना भारतीय जनता पार्टीने जी उमेदवारी घोषित केली त्याबद्दल प्रथमतः सर्व केंद्रातील सर्व नेते मंडळी, राज्यातील मुख्यमंत्री, पालकमंत्री साहेब, त्याचप्रमाणे सुजयदादा, सर्व आमदार मंडळी सर्वांचं या ठिकाणी आता चेअरमन साहेबांनी मनपूर्वक त्या ठिकाणी अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि विशेषतः आमचे असणारे नेते कर्डिले साहेब यांनी जे काय 16 ऑक्टोबरला त्या ठिकाणी अक्षयदादांना आपण आमदार करू असा शब्द अचानकपणे साहेब त्या दिवशी बोलले होते. आणि 17 ऑक्टोबरला साहेब या जगाचा निरोप घेऊन गेले. परंतु गेल्या 30 वर्षापासून जे काय हाडाचे काढे करून आणि रक्ताचं पाणी करून या गोरगरीब जनतेची त्यांनी सेवा केली होती, सातत्याने कष्ट केले होते. मोठमोठाले त्या नगर नेवासा असेल, नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघ असेल, यामध्ये मोठाले प्रकल्प त्या ठिकाणी पिण्याचं पाणी असेल, निळवंड्याचं पाणी असेल, मुळा टप्पा नंबर 2 असेल, असे वेगवेगळे कामं त्या ठिकाणी त्यांनी भरीव कामं केली. आणि त्या माध्यमातून राज्य शासनामध्ये एक कामाचा आमदार म्हणून साहेबांनी त्या ठिकाणी ओळख निर्माण केली. आणि ही ओळख निर्माण झाल्याच्या नंतर आज दुर्दैवाने साहेब आपल्यातून गेले आणि ही पोटनिवडणूक जाहीर झाली. आणि जाहीर झाल्यानंतर प्रथमतःच आज जी काही उमेदवारी आज घोषित झाली त्यामध्ये साहेबांचंही काम करत असताना युवा नेते अक्षयदादासुद्धा सातत्याने या मतदारसंघामध्ये फिरत होते, सातत्याने तरुणांची त्या ठिकाणी बांधणी करीत होते, आमच्या माता भगिनींचे प्रश्न त्या ठिकाणी सोडवत होते. आणि साहेबांची उतराई म्हणून आज या ठिकाणी अक्षयदादांना या राज्यातील नेते मंडळी, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सुजयदादा या सर्वांनीच त्या ठिकाणी, संग्रामबाई असतील, मोनिकाताई असतील, सभापती शिंदेसाहेब असतील, सर्वांनी त्या ठिकाणी आज अक्षयदादांच्या वरती ती जबाबदारी टाकली आणि त्यांना उमेदवारी घोषित केली. आणि म्हणून आज साहेबांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या आत्म्याला नक्कीच त्या ठिकाणी शांती मिळाली असेल. की त्यांनी जे ठरवलं होतं, त्यांनी जे काही कष्ट केले होते ते आज ठिकाणी आज कामी आले असं म्हणलं तर वावगं त्या ठिकाणी ठरणार नाही. आणि त्यांचाच पायंडा उचलून उद्याच्या काळामध्ये अक्षयदादासुद्धा, आज बघा 4 तारखेला अक्षयदादांचा त्या ठिकाणी वाढदिवस आहे आणि साहेबांनी ही वाढदिवसाची त्यांना भेटच दिली असं म्हणलं तर काय वावगं त्या ठिकाणी होणार नाही. आणि म्हणून आज जे काय अक्षयदादांच्यावरती जबाबदारी आपल्या ह्या सर्व भाजपच्या नेते मंडळींनी दिली त्यांचंसुद्धा विशेष असं त्या ठिकाणी कौतुक आणि आभार या ठिकाणी मानतो. आणि दादावरती जी जबाबदारी दिली ते सुद्धा पूर्णपणे पायाला भिंगरी लावून त्या ठिकाणी मतदारसंघाचा विकास तर नक्की त्या ठिकाणी करतील आणि साहेबांच्या आत्म्याला शांती मिळेल असंच ते सुद्धा काम करतील.
त्याच्याही पुढं जाऊन ते जास्त तरुण असल्यामुळे जास्त काम त्या ठिकाणी करतील अशी अपेक्षा या ठिकाणी बाळगतो. आणि पुनश्च एकदा या राज्याच्या मुख्यमंत्री साहेब असतील, आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील, सुजयदादा असतील, मोनिकाताई असतील, सभापती शिंदेसाहेब असतील, संग्रामबाई असतील, या सर्वच नेते मंडळीचं आमच्या कर्डिले साहेब मित्रमंडळाच्या वतीने, नगर तालुका आणि नगर पाथर्डी राऊरी मतदारसंघाच्या वतीने मनपूर्वक त्या ठिकाणी आभार मानतो, धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा.